नितीन बाबासाहेब पडवळे नावाचा एक 45 वर्षीय व्यक्ती होता. मेहनती कष्ट करून तो आपल्या कुटुंबाचा सांभाळ करायचा. एके दिवशी अचानक कामावरून तो लवकर घरी आला आणि पुढे काही घडलं की त्याचा तेच मृत्यू झाला. नेमकं काय झालं आणि त्या 8 जणांसह पत्नीला अटक का केली गेली? नितीन दुर्दैवी नवरा होता की काय, हे आपण सविस्तर पाहूया मराठी क्राईम स्टोरी या आपल्या यूट्यूब चॅनलवर. ठिकाण आहे कोल्हापूर. कोल्हापूर शहर हे महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व असलेले शहर आहे. या शहरात नितीन बाबासाहेब पडवळे नावाचा एक साधा माणूस आपलं आयुष्य शांततेत घालत होता. मात्र त्याच्या आयुष्यात एका मोठ्या वादळाची चाहूल त्याला लागली होती. त्याला लवकरच अंदाज आला. नितीनचं पहिलं लग्न तुटल्यानंतर त्याने लीनाशी लग्न केलं. लीना ही त्याची दुसरी पत्नी होती. त्याने दुसरे लग्न टिकवण्यासाठी खूप मेहनत घेतली होती. तो लीनाला समजून घेत होता. दोघांच्या लग्नाला 8 वर्ष झाली होती. नितीनला आपली पत्नी खूप आवडत होती. त्याचा तिच्यावर खूप विश्वास होता आणि तीही त्याच्यावर खूप प्रेम करत होती. त्यांच्या दोघांमध्ये एक चांगला विश्वास होता. सुरुवातीला त्यांचं नातं सुरळीत चालू होतं, पण काही वर्षांनी लीनाच्या वागण्यात बदल दिसू लागला. सतत ती उशिरा घरी यायची आणि सतत कोणाना कोणाच्या संपर्कात असायची. नितीनला जेव्हा याचं कारण समजलं तेव्हा त्याचा स्वतःवरचा विश्वासच उडाला. लीना आणि रवी माने यांच्यात अनैतिक संबंधांचा नितीनला पत्ता लागल्याने तिला समजावण्याचा तो प्रयत्न करू लागला. त्याने तिला बदलण्याचीही संधी दिली, पण लीनाच्या मनात नितीनसाठी आता काहीच जागा उरली नव्हती. तिच्या आयुष्यात आता फक्त रवी होता आणि त्या दोघांच्या प्रेमासाठी नितीन हा अडथळा बनत होता. रवी हा एक बेरकी आणि क्रूर माणूस होता. तो गावगुंड होता. पैसे घेऊन लोकांकडून वसुली करणे हे त्याचे काम. त्यामुळे त्याच्याकडे पैशाची काहीच कमी नसायची आणि त्याचमुळे लीना त्याच्यावर भाळली होती. आणि जसं जसं त्यांच्यातलं नातं वाढत गेलं तसं त्याने लीनाला वचन दिलं की नितीनला त्याच्या मार्गातून हटवून टाकेल आणि तो तिच्याशी लग्न करेल. त्यासाठी रवीने एक मोठा कट रचला आणि नितीनला कायमची संपवायची तारीख ठरली 12 जानेवारी. खरे गुन्हे गोष्टी रूपात समजण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला मराठी क्राईम स्टोरीला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. 12 जानेवारी हा दिवस नितीनच्या आयुष्यातला शेवटचा ठरला. रवीने अमित शिंदे ह्या कुख्यात गुन्हेगाराला 1.5 लाखाची सुपारी दिली. अमित, त्याचे साथीदार विजय किशोर आणि आकाश ह्या सगळ्यांनी मिळून नितीनच्या हत्येचा बेत आखला. त्या दिवशी नितीनच्या विश्वासू मित्राने नितीनला RK नगर येथे बोलवलं होतं. अमित आणि त्याचे साथीदार त्याची रस्त्यात वाटच बघत होते. अमित आणि त्याच्या साथीदारांनी मोटारीतनं उतरून बेसबॉल स्टिकने नितीनवर हल्ला केला. तो जमिनीवर कोसळला. त्याच्या हातापायाला जखमा झाल्या, पण त्या निर्दयी लोकांनी त्याचा किंचाळणारा आवाज ऐकलाच नाही. त्यांनी त्याला मोटारीत कोंबून निर्जन अशा वाघझरा जंगलात नेलं. जसं गाडी जंगलातल्या एका खोल भागात पोचली, बेशुद्ध झालेल्या नितीनला शुद्ध आली. जसं काही ती सर्व लोक त्याच्या शुद्धीवर येण्याची वाट पाहत होते. त्याच्या डोळ्यातली भीती वाढत गेली. त्याला गाडीतून त्या ठिकाणी बाहेर काढलं गेलं. त्या निर्जन जंगलात नितीनला आपल्या शेवटाचा अंदाज आला होता. अमितने आपला चॉपर काढला आणि नितीनच्या गळ्यावर वार केला. एका क्षणात हत्या झाली होती. शीर धडा वेगळं करण्यात आलं होतं. नितीन एकाएक शांत झाला. त्यांनी त्याच्या मृतदेहाला जंगलातील एका खोल दरीत फेकून दिलं. नितीनचं शीर प्लास्टिकच्या पिशवीत भरलं गेलं आणि ते रवीकडे पुरावा म्हणून नेण्यात आलं. रवीने ते पाहून समाधान व्यक्त केलं आणि सर्व पुरावे नष्ट करण्याचे आदेश दिले.
नितीनच्या मृतदेहाचे अवशेष, त्याचे कपडे, मोबाईल आणि इतर सामान वारणा नदीमध्ये फेकून देण्यात आले. एकीकडे नितीन बेपत्ता झाल्यावर त्याच्या कुटुंबाने पोलिसांकडे धाव घेतली. शाहूवाडी पोलिसांनी तपास सुरू केला असता त्यांना जे तपशील मिळाले त्यावरून पोलिसांनी लीना आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले. लीनाच्या वागणुकीवरून पोलिसांना संशय आला होताच, कारण ती पतीच्या मृत्यूच्या शोकात नव्हती. तिच्या फोन रेकॉर्ड्समुळे हा संशय आणखीन बळावला. तिचा पती मयत झाला असला तरी त्याचं कसलंच दुःख तिला नव्हतं. नितीनच्या हत्येच्या प्रकरणात यानंतर 21 साक्षीदारांनी त्यांची साक्ष नोंदवली. सर्व पुरावे एकत्र करून न्यायालयात पेश केले गेले आणि लीनासह 8 आरोपींना दोषी ठरवण्यात आले. न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. न्यायालयाच्या निकालानंतर नितीनच्या कुटुंबियांच्या डोळ्यात मात्र आता फक्त अश्रूच उरले आहेत. त्यांना न्याय मिळाल्याचा दिलासा जरी असला तरी त्याचं दुःख मात्र कायमच राहील. आता या घटनेतनं आपण काय शिकावं? या घटना आपल्याला जीवनातील अनेक महत्त्वाचे धडे शिकवतात. विश्वास असला तरी अंधविश्वासामुळे धोका होऊ शकतो. प्रत्येक नात्यात खुला आणि प्रामाणिक संवाद महत्त्वाचा आहे. प्रत्येक निर्णयाचा मोठा परिणाम होऊ शकतो, त्यामुळे ते विचारपूर्वक आणि शांतपणे घेतले पाहिजे. अपराध कधीच फायदेशीर ठरत नाही आणि रागाच्या किंवा निराशेच्या पल्ल्यावर जाऊन विचार करणे महत्त्वाचे आहे. ही गोष्ट पक्की की न्याय सर्वांना मिळतोच आणि अपराध्याच्या कर्माची शिक्षा त्याला भोगावी लागतेच. या सर्व धंद्यांमुळे जीवनात योग्य मार्गाने निर्णय घेणे आणि नात्यांमध्ये सुरक्षितता राखणे महत्त्वाचे ठरेल. या घटनेविषयी तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला मराठी क्राईम स्टोरीला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागात नवीन स्टोरीसह. तोपर्यंत सुरक्षित राहा. धन्यवाद.